श्री स्वामी समर्थ. आज आपण स्वामींच्या तिसऱ्या अध्यायाचे वाचन करणार आहोत. श्री स्वामी चरित्र अध्याय तिसरा. तृतीयोध्यायः. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामीचरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य. गताध्यायी कथा सुंदर. स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करोणी वस्ती मंगळवेढे सोडिले. मोहोळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त. तेथींचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. स्वामीचरित्रांचे हे सार म्हणून केला नाही विस्तार. वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उधदी सम. सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरुनी टोळांसी मागे परतणे भाग्य पडे. टोळे आज्ञापिले सेवका जोवरी आम्ही येऊ का, तोवरी स्वामींसी सोडू नका येथेचे मुक्काम करावा. टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी परी नच मानिले त्या. तेथोनिया निघाले अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वच्छेने. तेथे एक अभिंद होता तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्धा समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळाप्पाचे ग्रहाप्रती. स्वामीसी जाणोनी ईश्वरमूर्ती चोळाप्पा करी आदर. चोळाप्पाचे भाग्य उदेले यतिराज गृहासी आले. जैसी कामधेनू आपण बळे दरिद्र्याच्या घरी जाय. पूर्वपुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी. झाली स्वामीराज भेटी परमभाग्य तयांचे. धन्य धन्य तयांचे सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान. सुरवराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधिती तडी तापडी मार्गी श्रमती. निराहार कितीक राहती मौन धरिती किती एक. एका चरणी उभे राहून सदा विलोकिती गगन. एक गिरी गहरी बैसोन तपश्चर्या करिता ती. एक पंचाग्नी साधन करीती एक पवनाते भक्षिती. कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडोनी. एक करीती कीर्तन एक मांडिती पूजन. एक करीती होम हवन एक षटकर्मे आचरिती. एक लोका उपदेशिती एका भजना माझी नाचती. एक ब्राह्मण भोजन करीती एक बांधिती देवालये. परिजयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचोन. केली यासी नाना साधन भावावीण सर्व व्यर्थ. योग यागादिक काही चोळाप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखोनिया भक्ती स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासूनी तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असतीचे. अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती. परी तयांचे भाग्य निश्चिती स्वामीचरणी उदेले. तैपासूनी जगात तया नगराचे नाव गाजत. अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक जाहले. चोळाप्पाचे ग्रहाप्रती आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. आपुली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयांचे चित्ती. म्हणून या स्वामी राजयती बहुधा न जाती फिरावया. लोका माझी पसरली मात. नृपासी कळला वृत्तांत की आपुलिया नगरात यती विख्यात पातले. राहती चोळाप्पाचे घरी दर्शना जाती नरनारी. असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला काय वाणी. गावात यती येवोनी फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी जाहले नाही. आता जाओनी लवलाही भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येवोनी आताच देती दर्शना. रावमुखातुनी वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची. सिंहासनाखाली उतरवून राव घाली लोटांगण. प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गतीत. दृढ घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रूंनी. मग तया हस्तकी धरोनी आसनावरी बैसविले. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळोनी गेली तुरी चरणी भक्ती जडली तै. सकळ सभा आनंदली समस्त पाऊले वंदिली. षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये.
निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण. तयांच्या पादुका शिरी धरोन विष्णू नाचे ब्रह्मानंदे. स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. प्रेमळ भक्त परिसोत. तृतीयोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्यायः. श्री स्वामी समर्थ.